जय भीम, नमस्कार, जय संविधान। बहुजन सौरभच्या आजच्या अंकामध्ये आपण ज्या बातम्या प्रकाशित केल्या आहे, जे लेख प्रकाशित केला आहे, त्याचा एक थोडक्यात आढावा आज आपण घेऊया। आज 5 सप्टेंबर 2023 मंगळवार। आज आपण पहिल्या पानावर जे वृत्त ठळकपणे प्रकाशित केलेलं आहे त्यामध्ये ओडिसामध्ये 2 तासामध्ये 61,000 वेळा वीज कोसळल्याचं वृत्त आपण प्राधान्याने घेतलेलं आहे। हे वृत्त प्रकाशित करत असताना आपण या वृत्ताकडे जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की निसर्ग आणि विज्ञान या 2 बाबी अजूनही ठळकपणे एकत्र आलेल्या नाही आहेत आणि त्याच्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यात एका रात्रीमध्ये 73.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असं म्हटलेलं आहे आणि हे अशा प्रकारे पावसाचं जे परिस्थिती आहे, पावसाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये जे बदल होत आहे त्या बदलामागे विज्ञान आणि निसर्गाची सांगड कुठेतरी चुकते आहे आणि अजूनही आपल्याला हे म्हणण्याची संधी आहे की निसर्गापुढे विज्ञान अजूनही विज्ञानाला खूप काम करावं लागणार आहे। अशा परिस्थितीमध्ये जे हवामान खात्याचे तज्ज्ञ आहे किंवा जे वैज्ञानिक आहे त्यांनी या संदर्भामध्ये या दृष्टिकोनातून ते या घटनांकडे कसं बघतात हे सुद्धा बघण्याची गरज आहे। वीज कोसळणे ही साधारण जरी बाब असली तरी 61,000 वेळा वीज कोसळणे ही गंभीर बाब असल्यामुळे आपण हे वृत्त ठळकपणे प्रकाशित केलेलं आहे। त्यानंतर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये वृत्त आपण प्रकाशित केलेलं आहे। जे मनोज जरांदे आहे उपोषणकर्ते, ते अजूनही त्यांचं उपोषण सुरू आहे आणि आज त्यांचं असं म्हणणं आहे की ते जर शासनाने निर्णय दिला नाही किंवा ठोस असं आश्वासन जर दिलं नाही, केवळ एरे माझ्या मागल्या किंवा तेच पहिले पाढे जर वाचत राहिलं तर आम्ही उपोषणकर्ते उद्यापासून पाणीसुद्धा ग्रहण करणार नाही, अशा परिस्थितीचा इशारा मनोज जरांदे यांनी दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मराठा आरक्षणाकडे आता शासन कोणत्या दृष्टिकोनातून बघतं हे उपोषणकर्ते बघत आहेत आणि आंदोलनकर्त्यांची आता शासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी 2 दिवसाचं अधिवेशन बोलवून या संदर्भामध्ये ठोस निर्णय आरक्षणाच्या संदर्भामध्ये घेतला पाहिजे आणि तेव्हाच आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ किंवा जर आम्हाला हे भूमिका शासनाची पटली नाही तर हे उपोषण किंवा हे आंदोलन पुढेही चालू राहील। या संदर्भामध्ये राज ठाकरे यांनी एक कोपरखळी मारून टाकलेली आहे की आता समोर इलेक्शन आहे, निवडणुका आहेत, तेव्हा मराठ्यांच्या मतदारांनी वोटिंग करताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ज्या काठ्या पडलेल्या आहेत त्या काठ्याचे व्रण विसरता कामा नये, अशा प्रकारची कोपरखळी ठाकरे शैलीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की काठीचे व्रण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मतदानासाठी जाल तेव्हा। तर ही बाबसुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे की मराठा आरक्षणाकडे प्रत्येकजण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आहे। पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे की शिंदे, फडणवीस, अजित पवार हे तिघंही खूप तणावामध्ये वावरत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या तणावामागचं कारण काय आहे हे सुद्धा त्यांनी सांगण्यासाठी फारशी उत्सुकता दाखवली नाही। त्यांनी फक्त मिळमिळीतपणे असं म्हटलं की मी फडणवीसांसोबत काम केलेलं आहे, त्यांच्या कामाची शैली मला माहिती आहे, बाकीच्यांबद्दल त्यांनी बोलण्याचं टाळलेलं आहे। दुसरीकडे या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो लाठीचार्ज झालेला आहे त्या संदर्भामध्ये ते लाठीचार्ज करणं चुकीचं होतं आणि त्या संदर्भामध्ये फडणवीसांनी माफीसुद्धा मागितलेली आहे आणि केवळ माफीनी मागणार नाही तर याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी आंदोलनकर्ते करत आहेत आणि उच्च स्तरावरून लाठीचार्ज झाला हा जो आरोप विरोधक करत आहेत त्या आरोपामध्ये जर तथ्य असेल तर आम्ही तिघंही राजकारण सोडू असा इशारा अजित पवारांनी दिलेला आहे आणि या संदर्भामध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा प्रत्येक राजकीय पक्षासाठी, प्रत्येक राजकीय नेत्यासाठी कशा प्रकारे तो
घेतला जातो याकडे जनतेचं लक्ष लागलेलं आहे. आसाममध्ये ही पूरस्थिती फार विचित्र झालेली आहे आणि त्यामुळे एकूणच पाऊस, राजकारण, मराठा आंदोलन ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह आज आपण बहुजन सौरभच्या पहिल्या पानावर केलेला आहे. बहुजन सौरभच्या चौथ्या पानावर ज्यामध्ये आपण नागपूर, विदर्भ अशा घडामोडींना स्थान देत असतो, त्यामध्ये परवा जी नागपुरामध्ये मोठी परिषद झाली, त्या परिषदेच्या निमित्तानं सर्वांनी अशी कंबरच कसून टाकलेली आहे की आता भाजपला हरवण्याशिवाय काही पर्याय नाही. आणि त्याच्यामुळे लोकशाही आणि संविधान बचाव परिषद जी नागपूरमध्ये झाली, हजारोच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती की या पुढची स्ट्रॅटेजी बहुजन समाजातले नेते काय करतात ह्या दृष्टिकोनातून त्याची मतं जाणून घेण्यासाठी म्हणून हजारोच्या संख्येने नागपुरातल्या मोर भवनमध्ये लोक जमा झाले होते या परिषदेच्या निमित्ताने. आणि भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी आपल्या पाठीमागे शक्ती उभी केली पाहिजे आणि हरवणाऱ्यांना पाठीशी घालायचं नाही, भाजपला हरवणाऱ्यांच्या पाठीमागे शक्ती द्या. जे भाजपला हरवू इच्छितात त्या लोकांना शक्ती देण्याचं आवाहन सर्वच वक्त्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये खास करून मी उल्लेख करेल की कॉम्रेड अजीज पाशा, त्यानंतर श्यामदादा गायकवाड, प्राध्यापक जावेद पाशा आणि आंबेडकरी विचारवंत पत्रकार रणजित मेश्राम यांनी ठोस अशा भूमिका सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या देखील या परिषदेच्या माध्यमातून मांडलेल्या आहे. एकूणच या परिषदेकडे नागपूरकरांचा, विशेषतः विदर्भातल्या इतर जिल्ह्यातूनही जी मंडळी आली होती त्यांचा दृष्टिकोन ह्या परिषदेच्या माध्यमातून एक वेगळा सूर निघेल निवडणुकांच्या काळामध्ये, अशा पद्धतीनं एक टेम्पो तयार झाल्याचं चित्र या परिषदेमधून दिसून आलेलं आहे. तिकडे OBC आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठ्यांना वाटेकरी करायचं नाही असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे. त्या म्हणण्यातही त्यांनी OBCचा वाटा न देण्याच्या संदर्भामध्ये बोललेलं आहे की त्यांनी आपलं आर्थिक किंवा EBCच्या माध्यमातून आपलं आरक्षण मागावं वगैरे वगैरे वडेट्टीवारांनी बोललेलं आहे. आणि जणू इशाराच दिलेला आहे की OBCच्या आरक्षणामधलं आरक्षण मराठ्यांना मिळणार नाही, तर त्यांनी स्वतःचं स्वतंत्र EBCमधून आरक्षण घ्यावं अशा पद्धतीचं त्यांचं विधान काल पत्रपरिषदेमध्ये त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. इतर जे वृत्त आहे त्यामध्ये बालकांचं गुणवत्तापूर्ण शिक्षण झालं पाहिजे, म्हणजे शाळाबाह्य जी मुलं आहेत त्या मुलांनासुद्धा चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं एक चर्चासत्र शिक्षकांचं आणि बालक आणि पालक यांच्यामध्ये झालेलं आहे. यावरही आपण बातमीच्या स्वरूपामध्ये सामूहिक जबाबदारी आहे बालकांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संदर्भामध्ये हे प्रसेनजित गायकवाडांचं विधान आपण इथं घेतलेलं आहे. पोरी जरा जपून फेम विजया मारोतकर यांनी अलीकडेच कवेत अंबर घेताना हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि या पुस्तकाचं प्रकाशन ज्या मुलींसाठी त्यांनी हे पुस्तक लिहिलं त्या मुलींकडूनच त्या पुस्तकाचं प्रकाशन करून घेण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम विजयाताई मारोतकर यांनी नुकताच केलेला आहे. आणि ती बातमीसुद्धा आपण आज बहुजन सौरभच्या पान नंबर 4वर घेतलेली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या कार्यकारिणीचं गठन, त्यानंतर राजकारण्यांनी मराठा समाजाचं शोषण करून महाराष्ट्र पेटवण्याचे धंदे आता बंद करावे अशा पद्धतीचे एक वेगळं विधान मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये स्थानिक पातळीवर जालन्यामधून आलेल्या वृत्तामध्ये म्हटलेलं आहे. ते सुद्धा आपण इथे घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे अवयवदान, नेत्रदान, देहदान या संदर्भामध्ये आपण सातत्यानं बातम्या प्रकाशित करत असतो. हा आपला सामाजिक प्रबोधनाचा भाग म्हणून आपण अशा प्रकारच्या बातम्या प्रकाशित करत असतो. वासुदेव रक्षक आणि त्यांच्या
पत्नी या दोघांनीही मरणोत्तर नेत्रदान आणि देहदानाचा संकल्प केल्याची बातमी आपण आज पान नंबर 4वर ठळकपणे घेतलेली आहे। त्याप्रमाणे इतरही छोट्या बातम्यांना आपण प्राधान्य दिलेलं आहे। 9 सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत आहे। त्याचप्रमाणे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज मागवलेले आहेत, त्या संदर्भामध्ये आवाहन आपण लोकांना केलेलं आहे। मयूर सुभाष आढाव यांनी LLBच्या परीक्षेमध्ये जे यश संपादन केलं आहे त्या संदर्भातली बातमीसुद्धा आपण बहुजन सौरभच्या पान नंबर 4वर प्रकाशित केलेली आहे। पान नंबर 2 आणि 3 हे आपले कायमच लोकांच्या लक्षात राहणारे विषय असतात। आज आपण प्राचार्य भाऊ वासनिक यांचा स्तंभ असतो विद्या व्यासंग म्हणून, त्या अंतर्गत आपण धर्माची अराजकता देशाला कशा पद्धतीनं मारक आहे आणि हे सातत्यानं सगळेच मंडळी जी प्रबोधन करणारी मंडळी आहेत, लेखक आहेत, ती सातत्यानं हा विषय मांडत आहेत। दुसरा जो मुद्दा या देशामध्ये सध्या चर्चेला आहे तो म्हणजे एक राष्ट्र एक निवडणूक, हा निव्वळ बौद्धिक दिवाळखोरी असल्याचं विधान आपल्या लेखातून सविस्तरपणे मांडलेलं आहे। प्रदीप ढोबळे यांनी सातत्यानं OBC समाजाच्या संदर्भामध्ये आणि एकूणच राजकीय विश्लेषक, सामाजिक विश्लेषक म्हणून आपली भूमिका अदा करत असतात। काल जो विषय आपण घेतला होता संविधान बदलण्याची संघ आणि भाजपाची दरपोक्ती, या विषयाला आज भीमराव सरोदे यांनी पुढच्या भागामध्ये त्याचं सविस्तरपणे केलेलं आहे की त्याच्यासाठी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखन आणि भाषण खंड क्रमांक 18 भाग 3 पृष्ठ क्रमांक वगैरे देऊन सगळे संदर्भ इथे दिलेले आहे आणि संविधान बदलाचा हा RSS आणि भाजपाचा छुपा अजेंडा आता उघडपणे बोलला जात आहे। या संदर्भामध्ये या विरोधात संविधानप्रेमींनी चळवळ उभी केली पाहिजे, अशा प्रकारे त्यांनी या लेखामधून आपले मतं व्यक्त केलेले आहेत। नेहमीप्रमाणे सामाजिक चळवळीचं कॅलेंडर एकनाथ सोमकुंवर यांनी आजच्या संदर्भामध्ये दिलं आहे। आज बाबासाहेब आंबेडकर आणि एकूणच चळवळीच्या संदर्भामध्ये आज कुठल्या घडामोडी घडलेल्या होत्या ते या कॅलेंडरमधून प्रकाशित केलेला आहे। जो संपादकीय लेख आहे त्या लेखाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर हा लेख आपल्याला जे आज मराठा आंदोलन आरक्षणाच्या संदर्भामध्ये उभं झालेलं आहे या महाराष्ट्रामध्ये, तर मराठा आरक्षण आणि त्याची वास्तविकता काय आहे याच्यासाठी जर आपण पुढे ह्या संपादकीय लेख वाचला तर आपल्या लक्षात येईल की राजश्री शाहू महाराजांनी 50% आरक्षण आपल्या कारकिर्दीमध्ये लागू केलं होतं आणि त्यासाठी त्यांनी त्या काळातल्या ब्राह्मणी व्यवस्थेला छेद देण्याचं काम केलेलं होतं आणि त्यावेळेस जर सकल मराठा समाज राजश्री शाहू महाराजांच्या पाठीशी उभा राहिला असता तर कदाचित आज मराठ्यांना आरक्षण मागण्याची वेळ आली नसती। असं छत्रपती शिवाजी महाराज असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो की शाहू महाराज असो, यांनी जेव्हा जेव्हा सकल जे सगळ्या लोकांचा विचार केला, बहुजनांचा विचार केला, तेव्हा तेव्हा मराठा लोकांना हाताशी धरून ब्राह्मणांनी आपली संधी साधण्याचं काम केलेलं आहे, पोळी भाजून घेण्याचं काम केलेलं आहे आणि अशा प्रकारे अनपेड पोलीसची भूमिका या समाजातल्या मराठा समाजाने कायमच वठवलेली असल्यामुळे आज त्यांच्यावर आरक्षण मागण्याची वेळ आलेली आहे। अशा पद्धतीचा हा संपादकीय लेख आपण बहुजन सौरभमध्ये दिलेला आहे। कायम छत्रपती शिवाजी महाराज असो की राजश्री शाहू महाराज असो, ह्या मराठ्यांच्या महापुरुषांचा अपमान करण्याचं कारस्थान मराठ्यांनाच हाताशी धरून ब्राह्मणांनी कशा पद्धतीनं केलेलं आहे आणि त्याची फळं आज कोणत्या पद्धतीने या मराठा समाजाला मिळत आहे आणि त्यासाठी त्यांना कोणत्या पद्धतीने किंमत चुकवावी लागत आहे हे सुद्धा आपण या संपादकीय लेखामधून वास्तविकता मांडलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलम लिहिलं तेव्हा त्याला विरोध करणारे कोण होते? हेच लोक होते। जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या संदर्भामध्ये मांडणी केली तेव्हा
आम्ही भिकारी आहोत का, आम्हाला आरक्षण कशाला पाहिजे वगैरे वगैरे ह्या ज्या वल्गना त्या काळात केल्या गेल्या होत्या, त्याची जी दाहकता आहे, ती दाहकता समजल्यानंतर मराठा समाज जागा झालेला आहे आणि आज तो त्याच्या आरक्षणासाठी लढतो आहे. ही बाब प्रामुख्यानं आपण आजच्या संपादकीय लेखामध्ये मांडलेली आहे. त्याचप्रमाणे आपण आज मोठ्या प्रमाणामध्ये जो शिक्षक दिन साजरा 5 सप्टेंबर केला जातो, हा शिक्षक दिन डॉक्टर राधाकृष्णन यांच्या नावाने केला जातो. सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षक दिनाचे हक्कदार होऊ शकतात का, या संदर्भामध्ये प्रश्न सागर तायडे यांनी विचारलेले आहेत. नमस्कार, जय भीम. मी सागर रामभाऊ तायडे, पत्रकार, साहित्यिक, कामगार नेता. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. शिक्षक दिनानिमित्त देशातील तमाम विद्यार्थी आणि शिक्षक आणि सुजाण नागरिक यांच्याशी संवाद साधू इच्छितो. कारण 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आपण का साजरा करतो? शिक्षक दिन हा का साजरा करतो? कारण जे शिक्षक विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक घडवतात, त्या विद्यार्थ्यांना उच्च अधिकारी बनवतात, ते शिक्षक उच्च विचारसरणीचे समान अधिकार, समान न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे शिकवणारे असले पाहिजेत. आणि समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, विश्वभावना ठेवून जे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात ते आदर्श असतात, म्हणून त्यांना आदर्श शिक्षक म्हटले जाते. मग 7 सप्टेंबर 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावानं दरवर्षी साजरा करतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 5 सप्टेंबर जन्मदिवसानिमित्त 1962 साली देशामध्ये 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा करावा असा आदेश निघाला. तेव्हापासून म्हणजे 1962 पासून भारतामध्ये 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतातले दुसरे उपप्रधान होते. त्यानंतर ते राष्ट्रपती सुद्धा झाले आणि भारताचे राजदूत म्हणून ते परदेशात पण गेले. ते राजकीय नेते होते, धर्मतत्ववेदी होते, धर्माचं आचारसंहिता मानणारे होते. त्यांची विविध विषयावर आतापर्यंत 60 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. पण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना ते प्राध्यापक होते, प्राचार्य होते आणि कुलगुरू पण झाले. पण त्यांनी भारतातल्या गोरगरीब कष्टकरी कामगारांसाठी, सर्व समाजासाठी शिक्षक म्हणून काय काम केलं? शिक्षण म्हणून नोकरी करणं, शिक्षक म्हणून नोकरी करत असताना पगार घेऊन मुलांना शिकवणं हे काही आदर्श होऊ शकत नाही. नोकरी सर्वच करतात, पैसा घेऊन, पगार घेऊन समाजाला शिकवण्याचं काम जे लोक करतात ते आदर्श असू शकत नाही. कारण महात्मा ज्योतिबा फुले
यांनी 1848 साली मुलींची पहिली शाळा काढली. प्रथम ज्या देशामध्ये महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता त्या विरोधात प्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं, मुलींची शाळा काढली. आणि त्या काळी आपल्या स्वतःच्या कमाईतला बराचसा हिस्सा त्यांनी शाळा काढण्यासाठी आणि शिक्षण संस्था चालण्यासाठी खर्च केला. मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी ह्या शिक्षण संस्था काढली, शाळा काढली. त्याचबरोबर ब्रिटिश सरकारच्या विरोधात त्यांनी संघर्ष पण केला आणि 1ली ते 7वी पर्यंत भारतातल्या सर्व जाती धर्माच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी संघर्षसुद्धा केला. म्हणून शिक्षणाचा खरा आदर्श हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले असू शकतात आणि आहेतच. कारण 1848 ते 1890 पर्यंत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेने जे महिलांच्या शिक्षणासाठी त्याग केला, कष्ट घेतले आणि जिद्द ठेवली, म्हणून आज महिला मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन पुरुषाच्या बरोबरीनं सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. म्हणून ते शिक्षणाचे जनक आणि शिक्षकाचे आदर्श, विद्यार्थ्याचे आदर्श होऊ शकतात. त्याप्रमाणे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतामध्ये की कुठल्या राज्यात, कुठल्या जिल्ह्यामध्ये शिक्षण संस्था काढून, शाळा काढून मुलांसाठी मोफत शिक्षण देण्याचं काम केलं की ज्याच्यामुळे ते आदर्श ठरतात. त्यांनी सर्वांना शिक्षण देण्याचा कुठला कार्यक्रम राबविला ते समतावादी विचारसरणीचे होते का? त्यांच्या लेखातून हा विषमतावादी शिक्षक दिन आहे, ज्या सर्वपल्ली राधाकृष्णननी कधीही बहुजनांच्या मुलांना, बहुजनांच्या महिलांना शिक्षण मिळावं यासाठी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे. या उलट सर्वपल्ली राधाकृष्णनच्या 60 वर्षाआधी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुल्यांनी मुलींसाठी शाळा काढली. एका वर्षामध्ये 20 शाळा केल्या आणि ह्या पद्धतीने महात्मा ज्योतिराव फुल्यांनी काम केल्यानंतर महात्मा फुले हे शिक्षक दिनाचे खरे हकदार आहेत. म्हणून या सागर तायडेंनी ह्या लेखामध्ये असं म्हटलेलं आहे की हा जो आजचा 5 सप्टेंबरचा शिक्षक दिन आहे हा शासकीय शिक्षक दिन आहे, हा जबरदस्तीने करवून घेतलेला शिक्षक दिन आहे आणि खरा शिक्षक दिन हा लोकोत्सव. 11 एप्रिल हा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जन्मदिवस, 14 एप्रिल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस, हा खऱ्या अर्थाने शिक्षक दिवस आहे आणि ते दिवस लोकोत्सवाच्या संदर्भामध्ये पाळल्या गेले पाहिजे. आणि तसंही या महापुरुषांच्या जयंत्या जेव्हा जेव्हा होतात, महात्मा ज्योतिराव फुल्यांची असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असो की सावित्रीबाई फुल्यांची, हा लोकोत्सव असतो. हा शासकीय पातळीवर शासनाने आदेश काढून साजरा करण्याचा उत्सव नसतो. तर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा शिक्षक दिवस हा विषमतावादी आहे. त्यांनी कधीही त्यांच्या आयुष्यामध्ये समतेचा पुरस्कार केलेला नाही, शिक्षणाचा पुरस्कार केला नाही. त्यांनी स्वतःच्या मुलींची लग्न ही 11 ते 16 वर्षाच्या दरम्यान केलेली आहे. कधीही त्यांनी त्यांच्या पत्नीला मोकळं स्वातंत्र्य दिलेलं नाही, मोकळीक दिलेली नाही, शिक्षणापासून वंचित ठेवलेला आहे. आणि असा माणूस हा शिक्षक दिनाचा हकदार कसा होऊ शकतो, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न सागर तायडे यांनी या लेखातून मांडलेले आहेत. त्याचप्रमाणे सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी जी PhD मिळवली, PhDचा जो प्रबंध आहे तो चोरून लिहिलेला प्रबंध आहे असंही या लेखामध्ये म्हटलेलं आहे. याच्या उलट
महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आपल्या स्वतःचा विचार न करता, स्वतःच्या सुबत्तेचा विचार न करता, स्वतःच्या आर्थिकतेचा विचार न करता एका वर्षात 20 शाळा काढल्या, मुलींना शिक्षणाची पहिली शाळा काढली, स्वतःच्या पत्नीला स्वातंत्र्य देऊन त्यांना समतेचा हक्क दिला आणि अशा पद्धतीने ज्या दाम्पत्याने काम केलं ते खरे शिक्षक दिनाचे हक्कदार आहेत आणि त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा केला गेला पाहिजे असं आग्रही प्रतिपादन सागर तायडे यांनी त्यांच्या लेखामध्ये केलेलं आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे जो आमचा रोजचा कॉलम आहे अनंतायन, आमचे अनंत खेळकर हे ॲडव्होकेट अकोल्याचे आहेत आणि सातत्यानं चांगल्या पद्धतीचं लिखाण ते छोट्या छोट्या टप्पेवाईज करत असतात आणि त्यांच्या लिखाणामध्ये एक सामाजिक प्रबोधन हा मुद्दा घेऊन ते त्यांचं लिखाण करत असतात. जसं आज त्यांनी हा विषय घेतलेला आहे अग्निदिव्य कशा पद्धतीनं पार पाडतो आहे हा समाज, बहुजन समाज, याचं सुंदर असं विश्लेषण थोडक्यामध्ये अनंत खेळकरांनी त्यांच्या छोट्याशा कॉलममध्ये केलेलं आहे. त्यानंतर विनायकराव जामगडे यांनी राजकारण्यांकडून सांस्कृतिक बदल होणे शक्य नाही अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या लेखामधून करताना त्याचं सविस्तर विश्लेषण केलेलं आहे की राजकारणी लोक सांस्कृतिक बदल घडवून आणू शकत नाही आणि तो जर बदल घडवून आणायचा असेल तर राजकारणी त्या दृष्टीने त्यांचं जे विचार करण्याची पद्धती आहे ती जोपर्यंत तयार होत नाही, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे जर राजकारणी असतील तर ते सांस्कृतिक बदल घडवून आणू शकतात. अन्य राजकीय पुढारी ही स्वतःची पोळी भाजण्याच्या पलीकडे काही करू शकत नाही, तेव्हा त्यांच्याकडून राजकीय बदलाची सांस्कृतिक बदलाची अपेक्षा करणे खोटं आहे, ते आपण शक्य होऊ शकणार नाही अशा पद्धतीचं विनायकराव जामगडे यांनी वक्तव्य या लेखामधून केलेलं आहे. आणि आमचे धुवाधार अनिरुद्ध शेवाळे हे RSS आणि भाजपा मनुवादी सत्तेच्या बळाने हे कसं बदलणार आहे, वातावरण कसं बदलणार आहे, संविधान कसं बदलणार आहे, त्यांचं वारंवार त्या विषयावर त्यांचं लिखाण सुरू असतो आणि सारखं ते भाजपा आणि RSS मनुवादी लोकांकडून बहुजनांना कसा धोका आहे आणि त्या धोक्यातून सावरण्यासाठी बहुजनांनी काय केलं पाहिजे यासाठी सातत्यानं विचार मांडत असतात. अशा पद्धतीने आज बहुजन सौरभचे पान नंबर 2 आणि 3 वर आपण साकल्याने विचार केलेला आहे. प्रबोधनाची चळवळ या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण सांस्कृतिक चळवळ असेल, सामाजिक चळवळ असेल, प्रबोधन असेल हे करण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या दिवसापुरतं मी एवढंच आपल्याला सांगते आणि थांबते. जय भीम, नमस्कार, जय संविधान.